तू आमच्या मावशीला त्रास देऊ नको असे म्हणाल्याचा राग आल्याने आरोपीने आकांक्षा लाडांगे या तरुणीला शिवीगाळ करून गाडीचा पान्हा, दगड व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे दिनांक 29 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास घडली. आकांक्षा लक्ष्मण लाडांगे वय 24 वर्ष, राहणार रेल्वे स्टेशन रेल्वे कॉलनी अहिल्यानगर यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की देवळाली प्रवरा येथील आरोपी योगेश मोरे हा आकांक्षा लाडांगे यांच्या मावशीला त्रास देत होता. दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास आकांक्षा व त्यांची मावस बहीण राखी बनसोडे अशा दोघी जणी योगेश मोरे यांच्या घरी देवळाली प्रवरा येथे गेल्या. त्यावेळी तेथे योगेश मोरे व त्याचे आई वडील होते. त्यावेळी आकांक्षा लाडांगे या योगेश मोरे यास म्हणाल्या की तू आमच्या मावशीला त्रास देऊ नको. याचा त्याला राग आल्याने त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि म्हणाला की तुझ्या मावशीकडे 90,000 रुपये आहेत, ते मला दे, मी त्रास देणार नाही. त्यावेळी आकांक्षा लाडांगे त्याला म्हणाल्या की तू पैसे दिल्याचा पुरावा दाखव. त्याचा राग आल्याने आरोपींनी आकांक्षा लाडांगे व राखी बनसोडे यांना शिवीगाळ करून गाडीचा पान्हा, दगड व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तुम्ही जर आमच्या घरी पुन्हा आलात तर तुम्हाला एक एकाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. आकांक्षा लक्ष्मण लाडांगे यांच्या फिर्यादीवरून आरोपी योगेश मोरे, शिवदास मोरे, योगेश मोरे यांची आई, सर्व राहणार देवळाली प्रवरा, तालुका राहुरी या तिघांवर शिवीगाळ, मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सतीश फुलसौंदर सह राजेंद्र मसे, MS न्यूज 15 राहुरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.